नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या 22 एप्रिलला संपन्न होणार आहे। या निवडणुकांमध्ये यंदाच्या वर्षी शेतकरी कामगार पक्ष देखील उतरणार आहे। शेतकरी कामगार पक्षाचे 36 उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत। दरम्यान रविवारी प्रभाग क्रमांक 67 चे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार किसन सकपाळ यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। याप्रसंगी माननीय विवेक पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, नवी मुंबई शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस गौतम गायकवाड आदी मान्यवरांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। दरम्यान माननीय विवेक पाटील यांनी आपल्या यावेळेस भावना व्यक्त केल्या। या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत। इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या हेतूने शेतकरी कामगार पक्ष नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे। या विभागामध्ये शेतकरी कामगार पक्षाने ही निवडणूक लढवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो सर्वसामान्य जी माणसं आहेत त्या सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबांसाठी महानगरपालिकेचा सत्तेचा वाटा हा त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचला पाहिजे हा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी आलेले आहोत। या विभागामध्ये जी आज आपण हा विभाग आहे अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ही कुटुंबांसाठी घरं सिडकोनी त्या काळात दिलेली होती आणि म्हणून अशा अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी या योजना आपल्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। मी या ठिकाणी हजर असणाऱ्या मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की आत्तापर्यंत महानगरपालिकेमध्ये 92 सालापासून जे सत्ताधारी होते आणि जे विरोधक होते त्यांनी खऱ्या अर्थानं अल्प उत्पन्न गटातील मध्यम उत्पन्न गटातील लोकांच्यासाठी खऱ्या अर्थानं काम करायला पाहिजे ते झालेलं नाही। महागाई वाढते। आजच्या आपल्या उत्पन्नामध्ये आपलं कुटुंबाचं उदरनिर्वाह करणं, आपल्या मुलांच्या शिक्षणाचं खर्च करणं, आरोग्य आजारपणासाठी जे काय वैद्यकीय सेवा असते त्याचा खर्च करणं आज आपल्या उत्पन्नाच्या बाहेर गेलेलं आहे। आणि ह्या गोष्टींचा विचार आत्तापर्यंतच्या राजकारणाने सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी कधी केलेला नाही। पण मी अतिशय अभिमानानं आणि गर्वानं सांगेन की शेतकरी कामगार पक्षानं तो विचार केलेला आहे। कदाचित आम्ही तुमचं आर्थिक उत्पन्न वाढवू शकणार नाही पण महिन्याला जो तुमचा खर्च आहे तो खर्च कमी करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल अशी ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देत आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून इथल्या सामान्य नागरिकांच्या समस्या आम्ही महानगरपालिकेमध्ये मांडणार आहोत अशा भावना यावेळेस माननीय विवेक पाटील यांनी व्यक्त केल्या। मुलांच्या शिक्षणाचा खर्च, हिवाळीचा खर्च, मुलांना आता या विभागातल्या शाळेत बसने किती जातात, रिक्षाने किती मुलं जातात मला माहिती आहे, प्रायमरी स्कूलच नाही, तर त्याचा वाहतुकीचा खर्च हा NMTच्या बसच्या सेवेच्या माध्यमातून कमीत कमी खर्चामध्ये तुमची मुलं शाळेत कशी जातील ह्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल। या विभागामध्ये जर शाळात नसेल तर एक चांगल्या प्रकारची आधुनिक शाळा महानगरपालिकेच्या माध्यमातून इथं निश्चितपणे प्रयत्न आम्ही करू आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत प्रयत्न करू। आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये जरी महानगरपालिकेचा एकच दवाखाना आहे आणि त्याच्यातला अर्धा शेवटी विकलेला आहे किंवा चालवायला दिलेला आहे, बाकीचे दवाखाने उभे केले पाहिजेत। आहे त्या दवाखान्यामध्ये MRI सारख्या CT स्कॅन सारख्या सुविधा अल्पदरामध्ये इथल्या नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। या साऱ्या गोष्टी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न आपण ह्या निवडणुकीच्या नंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहोत आणि म्हणून आपल्या सकपाळांसारखे तरुण, सुशिक्षित आणि लोकसेवेची आवड असणारे उमेदवार आपल्याला या विभागातून निवडून द्यायचे आहेत आणि ते निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा अशी या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।